जानेवारी संपून फेब्रुवारी लागला की उन्हाळ्याची चाहूल लागते आणि प्रत्येक गृहिणीला उन्हाळ्याची कुरडई, वडे, पापड, सांडगे करायची चाहूल लागते. तशी मला पण लागलेली. ती त्याच्या आधी करण्याआधी सर्व सामान आपण घरी घेऊन येतो. तर डाळी, नागली, त्यासाठी लागणारं साहित्य आपण सर्व आधीच आणून ठेवतो. मग एक 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 जसं टाईम भेटेल तशी वस्तू करतो. तर नागली आणली की ती साफ करून भिजत घालायची. नागली भिजते तोपर्यंत आपण सर्व बाकीची तयारी करून घेतो. तांदळाच्या पापडांसाठी, कुरडईसाठी गहू आणि नागलीचे पापड करायचे म्हटले की त्यासाठी ओवा, जिरं लागतं. ते सुद्धा आपण आधीच साफ करून ठेवायचं. कुठलाही पदार्थ करायचा म्हटलं का खूप कष्ट आणि कष्टच असतात. मेहनत व्यवस्थित जर केली ना फळ त्याचं नक्की चांगलंच भेटतं. मग नागली छान भिजली की ती रोळून घ्यायची. ती 1-2 वेळा रोळायची म्हणजे त्यामध्ये माती असते. तर बघा अशी रोळल्यानंतर छान असे खडे निघतात त्यामधून. खडे जर राहिले ना मग पीठ आणि पापड कचं करता आणि हे शरीरासाठी चांगलं आहे. त्याच्यामुळे ते खडे व्यवस्थित काढले गेले पाहिजे. मग नागली निथळल्यानंतर रात्रीची ती बांधून ठेवणे कपड्यामध्ये. बांधली की असं जाड कपड्यामध्ये बांधून ठेवायची म्हणजे छान मोड येतात. आणि मग अशी भरपूर कामे असतात ना तर बघा मस्त असे नागलीला मोड आणायची. मोड आली की पापड एकदम मस्त असं होतं. नंतर ती नागली सुकवायची म्हणली की तिला एकसारखा हात द्यावा लागतो. त्यामुळे त्याची पण खूप मेहनत करावी लागते. नंतर गिरणीतून दळून आणायची. नंतर वस्त्रगाळ करून पीठ चाळायचं. त्यानंतर हे सर्व कामं आपल्याला आदल्या दिवशीच करायची असतात. कारण पापड आपण दुसऱ्या दिवशी करतो. त्या दिवशीही खूप वेळ होतो पापडांसाठी. त्यामुळे ही सर्व पूर्वतयारी आपल्याला करावीच लागते आधी. नंतर ओवा, जिरं, बडीशोप, डिंक हे सर्व पदार्थ आपल्याला आदल्या दिवशी दळून ठेवायचे. सर्व एका भांड्यामध्ये भरून ठेवायचे. त्यानंतर आता नागलीचे पापड म्हणले आमच्याकडे खूप चटणी आणि पीठ खाल्लं जातं. त्यासाठी आदल्या दिवशी अशी मस्त तिळाची, शेंगदाण्याची चटणी करून ठेवायची. नागलीचं पीठ आणि चटणी खूप छान लागते आणि मशीनसाठी लागणारे कागद वगैरे सर्व अशी पूर्वतयारी आपल्याला आधीच करून ठेवावी लागते.